जानू विश्वा विश्वा जयंतला कळलं नसेल ना आपण इकडे आलोय ते? हा मला सांग, त्याने आपला पाठलाग नसेल ना केला? तू 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 एक काम कर, तू ना जाऊन बघ आपल्या मागावर कोणी आलं नाहीये ना. प्लीज प्लीज जाऊन बघ ना. हा जानू शांत हो जरा, काम डाऊन, दीर्घ श्वास घे. मला नाही बघवत आहे का तुझ्याकडे असं? हे बघ जानू, आपल्या मागावर कोणी आलेला नाहीये. अगं जयंतला कळलं सुद्धा नसेल की मी आहे तुझ्या सोबत. नाही, माझं चुकलं. मीला आईच्या गाडीवर जायलाच नव्हतं पाहिजे. चुकलंय माझं. हे बघ जानू, मला कळतंय तुला धक्का बसला. आय कॅन अंडरस्टँड दॅट, बट आला जयंत समोर, सो वॉट? कधी ना कधीतरी होणारच होतं ना हे. अगं जानू, इतके प्रयत्न करून तू एक नवीन आयुष्य जगायला सुरुवात केली आहेस. जयंतच्या सगळ्या आठवणी दूर करून आयुष्यात पुढे चालली आहेस. तुला ज्या गोष्टी आवडायच्या त्या पुन्हा करतेस. गाण्याची आवड जोपासतेस, आणि हे सगळं करून जर पुन्हा खचून जाणार असशील ना तर ते योग्य नाहीये. हे बघ जानू, ऐक ना, आपण यातनं काहीतरी मार्ग काढूयात ना. विश्वा, काही मार्ग निघणार नाहीये आता. सगळं संपलंय. अजूनपर्यंत मी जेवढी हिंमत एकवटली होती ना ती सगळी निघून गेली आता परत. जानू ऐक माझ्याकडे बघ, ऐक ना. तू का घाबरतीयस जानू? अगं नको घाबरूस, कारण तू काही चुकीचं नाही केलंस. मला सांग, तुला नाही वाटत का की तुला ही मनमोकळेपणाने वावरण्याचा हक्क आहे? अगं चुकीचा तो वागलाय, तो मोकळा फिरतोय, हे नाही पटत आहे मला जानू. हो विश्वा, पण मला सांग, माझी काळजी मलाच घ्यायला हवी ना. मला त्याच्या समोर येऊन नाही चालणार. अरे त्याच्या समोर मी येऊ नये, मी जिवंत आहे हे त्याला कळू नये म्हणून मी माझ्या आई बाबांनाही भेटत नाहीये. कळतंय ना तुला? नाही, मला आता त्याच्या समोर येऊन चालणार नाहीये. मला बहुतेक इथेच लपून राहावं लागणार आहे. मला इथून बाहेर नाही जाता येणार. हो, मला इथेच बसून राहायला हवं. मला लपून राहायला हवं. मला बाहेर नाही पडता येणार. मला इथेच बसायला हवं. हो, मला इथेच बसून राहायला हवं. मला लपून राहायला हवं. मला बाहेर नाही पडता येणार. जानू, आता तू सासवडमध्ये आलीस म्हणजे तू माझ्याकडे परत येणार. येस, वन स्टेप ॲट अ टाइम. जयंत मला सांग, तुला खरंच वाटतं का की जानू तुझ्याकडेच परत येईल? हो, ऑफकोर्स. व्हॉट डू यू मीन? हाँ, एक गाना आठवलं कि तुमसे जुदा हो के हम तबाह हो गए. स्टॉप इट. तू का आलायस इथे? हा, का आलायस? मी का आलाय माहितीये का? मला हा नवा जयंत बघायचा होता. जयंत 2.0. म्हणजे ज्याला असं वाटतं की जानू परत येईल. डोळ्यात आशेचे किरण असलेला हा जयंत, त्याचा चेहरा पाहायचा होता मला. क्या बात आहे. फायनली तू माझ्याबद्दल चांगलं आणि होपफुल बोललायस. आय लाईक इट. आवडलं मला हे. गाडी थांबव. का? मी सांगतोय म्हणून गाडी थांबव. पण का? मी सांगतोय ना. थांबव. ब्रेक दाब. थांबव. थँक यू फॉर द राईड मिस्टर जयंत कानेटकर. तू कुठे निघालास? मी जानूकडे. पण त्या डिरेक्शनला तर आय नो विश्वाचं घर आहे. आय नो. बट इफ यू रिमेंबर, विश्वास म्हणाला होता की जर का जानू जिवंत असेल आणि ती परत आली तर ती माझ्याचकडे येणार. म्हणून मी विश्वाच्या घरी चाललोय. आज तर देवाच्या कृपेने किंवा चमत्कार झाला आणि जान्हवी जर परत आली ना जयंत, तर ती तुझ्याकडे नाही माझ्याकडे येणार.
माझ्याकडे येणार. आता ती मोमेंट आली आहे. काही मिनिटातच माझी जानूशी भेट होणार. आणि आय एम शुअर ते विश्वाच्या घरीच आहे. विश्वाच्या घरी. जानू, माझी जानू विश्वाकडे. असं कसं होऊ शकतं? नाही, माझी जानू तिकडे नसेल गेली. पण गेली असेल तर? जानू विश्वाकडेच असेल तर? भावना, मला अजिबात पटलेलं नाही. याला काय अर्थ आहे? म्हणजे माझ्या बायकोच्या हातच्या मिसळ हक्क कोणाचा आहे? माझा ना. पण आज इतर लोक माझ्या हक्काची मिसळ खात होते. जेलस झालात ना की खूप छान दिसता तुम्ही. काय गंमत करतोय का? नाही, पण मला खरंच असं वाटतं की तुझ्या मिसळीची चव आहे ना दिवसेंदिवस आणखीन छान होत चालली आहे का. म्हणजे काय म्हणतात ते, स्वाद मुरतोय का अजून? काय आहे काय तुझ्या हातात? कसली जादू वगैरे आहे का? जादू वगैरे काही नाहीये हो. सध्या तरी माझ्या हातात ही घासणी आणि हा साबण आहे. अहो हो, माझे हात खराब आहेत. हात कोणाचे? तुझे ना. मग तुझे हात जसे तसे असतील मला आवडणार असेल. हो. आणि आता तू खूप भांडी घासलीस, आता उरलेली भांडी मी घासतोय, संपला विषय. नाही नाही, नको नको. नाही अहो, मी म्हणजे घासते नाही भांडी. नाही अहो. नाही. अहो थांबा थांबा थांबा. अगं मी घासतो ना, तुला काय. अहो असं काय- आता मी हातात घेतलंय, उठावंच लागेल. काय तुम्ही. येस, मस्त. वा. काही म्हणा, पण आज आपल्या बिझनेसची बोनी झाली आहे, बोनी. अगदी बरोबर.